नमस्कार, सुस्वागतम. दिवसाची सुरुवात जर गोड हवी असेल ना, तर भरपेट नाश्ता हा झालाच पाहिजे. तो पण सकाळ-सकाळ. सकाळ-सकाळ म्हणजे जेव्हा तुमची सकाळ होते ती सकाळ. बरं, मी चालले आता मार्केटमध्ये फिश आणण्यासाठी, कारण दसऱ्याचे 10ही दिवस आपल्याकडे फिश बनली नव्हती, नॉनव्हेज बनलं नव्हतं त्यासाठी. तिथून मी आले फर्निचरच्या शॉपमध्ये. काहीतरी फर्निचर बनवायचं आपल्याला. बघूया आता काय, कधी, कसं बनवायचं. त्या अंकलला बोलली, तुम्ही घरी या, पहिले माप घेऊन जा, त्याच्यानंतर बघू. मी ऑर्डर केलेला फेस वॉश सुद्धा आलेला आहे. एकदम फेवरेट गोष्ट बनली ती माझी आता. फिश वगैरे क्लीन करायचा तो मोठा टास्क. आम्ही मूळचे कोकणातले, त्याच्यामुळे आमच्याकडे फिश कशी बनली जाते हे आजच्या संपूर्ण मोठ्या ब्लॉगमध्ये दिलेलं आहे. स्टोरीमध्ये सुद्धा लिंक आहे आणि बायोमध्ये सुद्धा. पहिले तर भाऊला जेवण वाढलं, कारण त्याला प्रचंड भूक लागली होती. त्याच्यानंतर मी जेवायला बसले. पण भाई साहेब, काय पापलेट फ्राय झाले होते आणि कोळंबीचा रसा तर आहा. छोटा मोठा पार्सल ओपन करायला तर भारीच मजा येते राव. पण सही आहे, एकदम बेस्ट आहे. ए रावणा, उठ तिथून. ए बेडका, उठ गाढवा. कसं झोपला यार मूर्खासारखा. थांब, तुला फटकेच देते. उठ लवकर, उठ. हा, अति लाडात आला ना की असंच असतं त्याचं काय, माझं पण तसंच असतं. मसाला ताक पिऊन तर आत्मा तृप्त झाल्यासारखं वाटतं. बरं, कोणाकोणाला मसाला ताक आवडतं मला नक्की कमेंट करून सांगा. रात्रीच्या जेवणासाठी मी एक करी, एक मसाला, व्हॉट एव्हर इट इज ते बोलू शकतो ते बनवते. मी एक खात नाही, पण मम्मी आणि भाऊसाठी. आता त्यातल्या त्या जेवणाच्या मध्ये काहीतरी जुगाडू खाणं हे मला माहिती आहे. म्हणजे हे बरं, किचनमध्ये इतकं उभं पण राहायचं आणि काही खायचं पण नाही असं तर होऊ शकत नाही. मी काहीतरी खाणार. आता भाऊ बाहेरून बोलतोय, जो बी लाव दो लाव. जेव्हा मी आता अंड्याची कोणती रेसिपी बनवणार ना, मला ना अंडा घोटाळ्याची रेसिपी आठवणार. कारण भाई साहेब, तो व्हिडिओ व्हायरल पण झाला होता आणि त्याच्यामध्ये अंड्याचाच घोटाळा झाला होता. सो एकंदरीत आजच्या जीवनामध्ये एकदम कमाल मेन्यू होते. चला, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल, बाय.